माझीच निवड केली हा विचार कसा काय केला? याला सुद्धा कारण आहे. धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते नाही का? आणि तीच तुमच्या मनाची श्रीमंती नाही. आणि म्हणूनच तर माझी वरमाला तुमच्या कंठी अर्पण. म्हणूनच तुझ्या बापाला मी शब्द दिला होता तुमच्यापेक्षा चुकात ठेवीन असं मी सांगत नाही, पण तिच्या नेत्रावरती केव्हाही अश्रुधारा येऊ देणार नाही. आणखी काय? एवढं चूक नक्की देईल. आणि तुझी इच्छा की स्वामी मला जर काही द्यायचं असेल तर त्रैलोक्याची स्वामिनी मला व्हायचंय होय ना? या तुझ्या इच्छेसाठी मी स्वर्गावर स्वारी केली. काय झालं माहितीये का? काय झालं? देवनारा देवेंद्र महाराज यांचाही माझा संघर्ष झाला. अरे ऐकून ज्ञात होत की देव कपटी आहे, पण खरंच निघालं. अगं दोघांच्या घनघोर संघर्षात देवनारा देवेंद्रानो नागपात्रानो मला बंद केलं. मग काय झालं? बंद नाही, मैत्रासमोर काळ माझ्या उभा राहिला. माझा बाप म्हणजे सागर. संकट समय माझ्या बापाला मी हात दिली ग, पण माझा बाप आला नाही. ज्याने या जलधरात जातक कर्म केलं ते उत्पत्ती करणार आहे, सत्यलोकीचे प्रभात आहे. त्यांचा मी धावा केला, तेही आले नाही. ज्यानं मला ज्ञान दिलं ते माझा गुरु देवर्षी नारद महामुनीला हाक दिली, तेही आले नाही. पण एक आश्चर्य घडलं. आश्चर्य माझ्या नेत्रासमोर काळ दिसत होता, मूर्तिमंत मृत्यू. आणि माझ्या मनात विचार आले ग, ऐन तारुण्यात जर का मी जगाच्या आड झालो तर माझी भार्या म्हणजे तू वैधव्याच्या पंक्तीला बसली. आणि अशा या वयात हा राक्षस रूपी समाज तुला जगू देईल काय? आणि बोलता बोलता माझ्या मुखातून माझी वृंदा हे नाव बाहेर पडतात. सारे नाव देवाचीच कृपा. मला एक सांग, काय दैवी तत्वानं नटलेले नागपाश केवळ वृंदा या 2 अक्षरानं तुटले असं तुझ्या नावात आहे तरी का? स्वामी हा अहो यात माझ्या नावाचा चमत्कार कसला? हा तर त्या माझ्या परमेश्वराचा चमत्कार आहे. परमेश्वर कोण? समजू लागल्या दिनापासून ज्या माझ्या वैकुंठनाथाची मी भक्ती करते काय? तोच माझा वैकुंठीचा नारायण. आपण माझा निरोप घेऊन गेलात ना, अगदी त्या क्षणापासून मी माझ्या देवाला आणण्याचं कर्तव्य करत होते. आज त्या देवानं माझ्या भक्तीचं फळ देव माझे वैरी आहे. सागर मंथन केलं दैवतानी, सागरात घुसळण केलं. माझ्या बापाच्या उदरात असणाऱ्या जलाच्या प्राणांना त्राई भगवान केलं. आणि हे जेव्हा मला कळलं म्हणून स्वर्गावर स्वारी केली. शिवाय तुझी इच्छा, मग तो देव माझा वैरी असताना त्याच्यामुळे माझे पाठ तुटतील हे मला पटत नाही स्वामी. आणि दुर्दैवानं आपला जरी विश्वास नसला तरी सुद्धा त्या भगवंताचाच चमत्कार आहे. कदाचित तसं जर असेल तर आता वंदे, तू माझी भारी आहे, मी तुझा नवरा आहे, तुला सुखात ठेविना माझा शब्द आहे. या क्षणापासून वैकुंठीच्या नारायणाचं भजन पूजन नामस्मरण तुला बंद करावं लागेल. असं नका बोलू, कारण माझ्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय माझं जगणं सुद्धा. मला एक सांग, काय? लग्न झालेल्या स्त्रीला सर्वात प्रिय कोण? आपल्या सौभाग्य पती म्हणजे परमेश्वर ना, मग काही गरज त्याची आहे. पण स्वामी असं असलं तरी सुद्धा आज त्याच्या आशीर्वादाने तुम्ही सुखरूपपणे इथपर्यंत आला. हा तर त्या माझ्या भगवंताचा चमत्कार. भक्ती बंद करणार की नाही? स्वामी भक्ती बंद करावी लागेल. नवरा आणि बायको संसाराची 2 संसार रूपी रथाची ही 2 चाकं आहेत ग. एकमेकाच्या विचारानं वावरू लागलो तरच संसार सुखाचा होईल. विश्वास आहे माझ्यावर, कशाची कमतरता भासू देणार नाही. पण त्याची भक्ती बंद करावी लागेल. नाही स्वामी, काय? माझ्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आतापर्यंत अन्नाचा कंड पाण्याचा थेंब सुद्धा मी कधी प्राशन केला नाही. असं भक्ती बंद करणार की नाही? भक्ती बंद करणार की नाही? माझ्या क्रोधाला चेतवणी
घेऊ नको. नाही स्वामी. विचार केला नाही नात्याचा. मला सांग काय करणार तू बोललीस? नाही स्वामी. भक्ती करणार. आपण मला मारला लाथडला तरी चालेल, प्रसंगी माझा जीव घेतला तरी चालेल, पण माझ्या भगवंताचं नामस्मरण मी नाही बंद करणार. नाही नाही स्वामी. नाही ना तर फोडावं लागतंय. त्यापेक्षा कुरांगर करते माझ्या 7 जन्माच्या हाड वैरिणी हळा नागिणी माझे वैरी देव आणि त्यांचा भजन पूजा तर माझी भार्या करत आहे. आतापर्यंत हे माझे 2 हात माझ्या भगवंता समोर जे जोडलेत ना मी, काय तुम्ही माझा जीव घेतला तरी माझे हे 2 हात मी मस्त बसणार नाही. याच हातानं जर का माझ्या वैऱ्याचं पूजन होत असे तर तुझे 2 हात तुझे 2 हात मी तोडले, पण माझ्यातील नवरा मेला असा त्याचा अर्थ नव्हे का? अजूनही तुझं संगोपन करे. इच्छा आहे का देवाचं नामस्मरण बंद व्हायला हवं? स्वामी तुम्हाला काय वाटलं? ज्या माझ्या भगवंता समोर माझे हे 2 हात जोडते ते तोडलात म्हणून माझी भक्ती कमी होईल? काय करणार? माझे 2 हात तोडलात म्हणून काय झालं? हे माझे 2 पाय तर शाबूत आहेत ना. या माझ्या 2 पायांनी माझ्या चरण चालीना माझ्या देव गाभारा आणि मी माझ्या देवाची भक्ती सफलची भार्या आणि वैर्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. अजूनही तुला सांगतोय ग, तोडले तुझे हात, तोडले तुझे पाय, पण एक नवरा म्हणून संगोपन करेन, इच्छा पूर्ण करेन. फक्त एकाच वैऱ्याचं नामस्मरण करायचं नाही. माझ्या भगवंताची भक्ती बंद व्हावी म्हणून माझे हात पाय तोडलात, माझा लोळा गोळा बनवला. पण असं असलं तरी सुद्धा काय माझ्या भगवंताची भक्ती मी बंद करणार नाही. काय करणार तो? याच अवस्थेत लोळत लोळत मी माझ्या देव गाभाऱ्यापर्यंत जाईल. स्तुती सुमनांचा अखंड वर्षाव माझ्या भगवंतावर माझी भक्ती सफलच करेल. गाभाऱ्यात तुझा देव असेल तरच काय करणार ना? मग आई देव गाभाऱ्यात प्रवेश करेल. ज्या मूर्तीची तू प्रतिष्ठापना केली त्या दगडाच्या मूर्तीचे राई राई आवडे